नमस्कार मित्रांनो, मनुष्य म्हटला की प्रत्येकाच्या जीवनामध्ये समस्या ही ठरलेली आहे. सगळ्यात पहिला प्रश्न असतो की मुलांचं शिक्षण होत नाहीये. गुरुजी, शिक्षण कधी होणार? शिक्षण अनेक अडथळे येत आहे. परिपूर्ण करतोय, अभ्यास करतोय, लक्षात राहत नाहीये, प्रयत्न करतोय, परिपूर्ण होत नाहीये. कशामुळे होत आहे? काही अडचण आहे का? गुरुजी, मुलांचं शिक्षण खूप चांगलं झालंय, त्याला नोकरी लागत नाहीये. त्याच्यापेक्षा कमी शिकलेला, त्याच्यापेक्षा कमी ज्ञान असलेला मुलगा मोठ्या पदावरती आरूढ झालाय, त्याला नोकरी लागली आहे, परंतु याला अजून कुठल्याही प्रकारची नोकरी लागलेली नाही. गव्हर्नमेंट म्हणजे सरकारी नोकरी आहे की प्रायव्हेट जॉब आहे, कुठे याने काम करावं? गुरुजी, मुलाला खूप चांगली नोकरी लागली आहे, मुलीला खूप चांगली नोकरी लागली आहे, विवाहाचं वय होऊन गेलंय, लग्न होत नाहीये. नेमकी अडचण काय? पत्रिकेत मंगळ दोष आहे, पत्रिकेला कोणी दोष लावलेला आहे? नेमकं या प्रश्नांची उत्तर आम्हाला कुठे मिळू शकतील? गुरुजी, विवाह झालाय परंतु संतती होत नाहीये. 2 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, 7 वर्ष झाले, अनेक डॉक्टरी इलाज केले, अनेक आध्यात्मिक इलाज केले, आम्ही संतान प्राप्त होत नाहीये. आमच्या नशिबात संतती प्राप्तीचा योग आहे का गुरुजी? गुरुजी, संतती झाली आहे, नोकरी आहे, विवाह झालाय, परंतु राहायला वास्तू नाहीये. माझ्या जीवनामध्ये सुखाचे क्षण आहे का? वास्तुयोग मला माझ्या जीवनात निर्माण करता येईल का? मला जागा घ्यायची आहे, मला शेती घ्यायची आहे, मला वाहन घ्यायचं आहे. मी जुनं वाहन घ्यावं की नवीन वाहन घ्यावं? मी जुनी वास्तू घ्यावी की नवीन वास्तू घ्यावी? अनेक प्रश्न गुरुजी, उत्तर मिळत नाहीये. याचबरोबर गुरुजी, मला विदेशात जायचं आहे, मी परदेशात व्यवसाय करावा की नोकरी करावी? की मी मायदेशी राहून व्यवसाय करावा की नोकरी करावी? प्रश्नांची उत्तरं मिळत नाही. गुरुजी, मी विजासाठी अप्लायकेशन केलेलं आहे, परदेशात मला जायचं आहे, तिकडच्या देशाचं नागरिकत्व मला मिळणार आहे का? तिकडच्या देशात राहण्यासाठी मला संमती मिळणार आहे का? असे अनेक प्रश्न आहेत. गुरुजी, मला अध्यात्मामध्ये नाव करायचंय, गुरुजी मला अनेक प्रकारच्या गोष्टी प्राप्त करून घ्यायच्या आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य पद्धतीनं देतील आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त करून घ्याल. आज आपण 2026 या वर्षातील मार्च महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा कर्क राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना, आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. या संपूर्ण मार्च महिन्यामध्ये 3 वेळेला राशी परिवर्तन होत आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे 1 मार्च या दिवशी शुक्र ग्रह मीन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतो आहे. 14 मार्च या दिवशी सूर्य ग्रह मीन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतो आहे. आणि पुनश्च एकदा 25 दिवसांनी शुक्र ग्रह म्हणजे 25 तारखेला राशी परिवर्तन करून मेष राशीमध्ये येतो आहे. मग या राशी परिवर्तनाचा कर्क राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये. आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत. मुलं शिक्षण घेत आहे गुरुजी, त्यांचं लक्ष लागत नाहीये, शिक्षणात त्यांना यश प्राप्त होत नाहीये. गुरुजी, मुलांचं शिक्षण झालंय, त्यांना नोकरी लागत नाहीये. गुरुजी, खूप चांगली नोकरी आहे परंतु विवाह होत नाहीये. गुरुजी, विवाह झालाय परंतु संतती सौख्य नाहीये. संतती आहे, राहायला घर नाहीये. वाहन घ्यायचंय 4 चाकी, परदेशात राहावं की मायदेशी राहावं? अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तरं मिळणार कशी? तर आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण फोन केला, संपर्क केला तर आमची जी एक्सपर्ट ज्योतिषांची टीम आहे, अभ्यासू जे ज्योतिषी आहेत, ते तुम्हाला तुमच्या प्रश्नावरती योग्य असं उत्तर देतील, ज्यानं तुमच्या जीवनातील अडचणी कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होईल. प्रथम स्थान कर्क राशी, चंद्रदेवांची राशी आहे. कुठलाही ग्रह त्या प्रथम स्थानामध्ये, तनुभावामध्ये, लग्न भावामध्ये नाही.
मार्च महिना कर्क राशीच्या जातकांसाठी न्यूट्रल असणार आहे. म्हणजे काय, या महिन्यात कुठलाही निर्णय घेत असताना किंवा मनात जरी एखादा विचार आला, करू नको करू, थोडक्यात ते भिजतं घोंगडं राहणार आहे. करू बुवा, अशा या अनुषंगानं तुमची कार्य वाटचाल राहील. थोडक्यात या महिन्याची सुरुवात ही आरामानं, आळसपूर्ण भरलेली असणार आहे. थोडासा आळस झटकावा लागेल आणि कार्याला सुरुवात करावी लागेल, ही गोष्ट बाकी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. द्वितीय स्थानाला धनस्थान म्हटलं. हे कुटुंबाचं, वाणीचं, नेत्राचं स्थान आहे. या स्थानाचा स्वामी सूर्यग्रह हा 14 मार्चला कुंभ राशीतनं मीन राशीमध्ये येतोय. मग 14 दिवस पहिले धनस्थानाचा मालक अष्टमात असल्यामुळे अचानक म्हणून धनप्राप्तीचा योग तुमच्यासाठी त्यांनी आणलेला आहे. धनेश अष्टमात येणं म्हणजेच काय तर अष्टमस्थानाला ऍक्टिव्ह करणं. पहिल्या 14 दिवसांमध्ये कोर्टाचे केसेसचे निकाल लागणं, एखादी जमीन जागा घेणं, ती विकून पटकन त्यातनं पैसे आपल्याला मिळणं प्रॉफिट स्वरूपामध्ये, एखाद्याच्या व्यवहारामध्ये मध्यस्थी करणं, अशा याच्यातनं धनप्राप्ती तुम्हाला दाखवते. याचबरोबर एक थोडीशी वीक पॉइंट कुंभ राशीतला सूर्य असल्यामुळे बरेच लोक तुम्हाला आमिष देऊन पैसे गंडवण्याचा पण प्रयत्न करतील. म्हणजे कसे, नोकरीला लावून देतो. आजकाल बरेच फ्रॉड कॉल फोनवरती येतात, तुम्हाला अरेस्ट केलेलं आहे, तुमच्यावरती गुन्हा आहे, परंतु सरकार सांगतं की हे सगळं खोटं आहे. असे कुठल्याही प्रकारचे कॉल्स तुम्हाला येऊ शकत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे आपण फसण्यापासून, अडकण्यापासून जपून राहू, अन्यथा तुम्हाला आर्थिक फटका बसेल. फसवणुकीपासून स्वतःला सांभाळा. तृतीय स्थानाला पराक्रमाचं, शक्तीचं, तेजाचं, शौर्याचं स्थान म्हटलंय. या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा पत्रिकेमध्ये अष्टम स्थानात आलेला आहे. आता हे उपचय स्थान आहे. या उपचयाचा तृतीय स्थानाचा मालक बुध ग्रह अष्टमात येणं म्हणजे अति अट्टहास नकोय. एक कंपनी चालली आहे ना, लगेच पटकन दुसरी कंपनी घेऊया. एक गाडी घेतली आहे तर लगेच दुसरी घेऊया. एक घर आहे तर लगेच कर्ज करून दुसरं घर घेऊया. नका करू. आहे त्यामध्ये समाधानी राहा. हे या महिन्याचं वैशिष्ट्य आहे. अति घाई आणि संकटात जायचं नाहीये. घाई म्हणजे चुकांची आई. आपल्याला घाई जो करेल तो जन्म देईल चुकीला आणि मग तिथे तो फसत जाईल. लक्षात ठेवा. भाऊ असेल, बहीण असेल, हे एखाद्या संकटात अडू शकतात, आपल्यापेक्षा लहान. त्यांना तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे. ते तुम्ही अवश्य त्यांना केलं पाहिजे. चतुर्थ स्थानामध्ये तुळा राशी आहे. स्वामी शुक्र हे सगळ्यात पहिले 1 मार्चला कुंभ राशीतनं मीन राशीमध्ये येत आहे. किती दिवसांसाठी? 25 दिवसांसाठी. मग चतुर्थेश भाग्यात येणं सुख आहे ना, आनंद आहे ना. फिरायला जाणं आहे, खरेदी करणं आहे, आध्यात्मिक देवदर्शनाला जाणं आहे, गुरुची भेट घेणं आहे, परदेश गमन करणं आहे. नुसती संपत्ती वाढवण्यापेक्षा स्वतः त्याचा आनंद घेतला पाहिजे, उपभोग घेतला पाहिजे. ते तुम्हाला अनुभवता येऊ शकतं या महिन्यामध्ये. पहिले 25 दिवस आनंद आहे, परिवाराबरोबर वेळ आहे, मौज मजा करणं आहे, फिरायला जाणं आहे. या गोष्टींना तुम्हाला समाधान प्राप्त होणार आहे. आणि 25 तारखेच्या नंतर मेष राशीमध्ये ज्या वेळेला शुक्र जाईल, त्याची सप्तम दृष्टी चतुर्थावर पडेल, त्यावेळेला कार्याला परत तुम्ही लागणारच आहे ना. काम तुम्ही करणारच आहात ना. आणि ते कामही तुमचं अत्यंत नियमानं होणारं असणार आहे. पूर्वीचा राहिलेला काही घराचा व्यवहार अपूर्ण असेल, तोही तुम्ही त्या कालखंडात परिपूर्ण करून घेणार आहात. पंचमस्थानाला संततीचं स्थान म्हटलंय, विद्येचं स्थान म्हटलंय, इष्टदेवतेचं स्थान म्हटलंय. या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा अष्टमात गेलेला आहे.
कर्क राशीच्या जातकांनी या महिन्यामध्ये संततीचा चान्स घेऊ नये. विद्या अभ्यासामध्ये थोडंसं अपयश येईल. इष्टदेवतेची जप साधना करताना प्रचंड अस्तित्व, त्याचबरोबर अस्थिर झाल्यासारखं जाणवेल. कधी कधी एखादा काळ, एखादा महिना हा चढ उतरीचा असतो ना माणसाचे. सगळे दिवस सारखे नसतात. सुख आलं की दुःख येतं, दुःख आलं की सुख येतं. ही गोष्ट ठरलेली आहे मानवाच्या जीवनामध्ये. मग आता जर या सगळ्या गोष्टींमध्ये थोडंसं जर संततीसाठी थांबावं, विद्या अभ्यासामध्ये काही विषय तुमचे सुटणार नाही, त्याच्यानं अपयश येईल. मग तुम्ही काही हरून गेला, संपला असं नाही. अपयश यशाची पहिली पायरी, एवढं लक्षात ठेवा. पुढे जायचंय, कर्तृत्व करत राहायचं, ही गोष्ट विसरून चालता कामा नये तुम्हाला. षष्ठ स्थानाला रिपुरोग स्थान म्हटलं गेलेलं आहे. या स्थानाचा स्वामी गुरु ग्रह व्ययामध्ये आहे. 6-8-12चा स्वामी 6-8-12 असणं म्हणजे हा विपरीत नावाचा राजयोग झालेला आहे. रोग प्रतिकारक क्षमता चांगली आहे. परदेशात नोकरीला लागण्याचे योग आहेत. मातुल घराण्यातील लोकांना एक सहकार्याची भूमिका असणार आहे. त्यांच्या काही तुम्ही आर्थिक समस्या सोडवणार आहात. कर्जातून त्यांना बाहेर काढण्याचा योग आहे. हाताखाली काम करणारे नोकर चाकरे यांना मदत तुम्ही करणार आहात. उत्तम आहे. या गोष्टी केल्याच पाहिजे. परराज्यामध्ये, परगावामध्ये, परदेशामध्ये जमिनी मिळत असेल, याचबरोबर नोकरीचा योग येत असेल, तर तुम्हाला तुमची व्याप्ती वाढवायला हरकत नाही आहे. माझ्याकडनं होईल का, माझ्याच्याने हे नाही झालं तर काय, अजिबात विचार करू नये. योग तसा आहे. सप्तम स्थानामध्ये मकर राशी आहे. स्वामी शनी ग्रह हा पत्रिकेमध्ये भाग्यस्थानामध्ये विराजमान झालेला आहे. व सप्तमेश भाग्यामध्ये अत्यंत पतिव्रता स्त्री, पतिव्रता, धर्मपरायण, अत्यंत आध्यात्मिक आपला पती, जीवनसाथी, जोडीदार, खूप चांगल्या परिवारातला प्राप्त होण्याचा कर्क राशीच्या जातकांना योग आहे. विवाहातल्या अडचणी कमी होत आहे. त्याचबरोबर पार्टनरशिपमध्ये व्यापार उद्योग धंदा सुरू करायचा आहे. करू का गुरुजी? हो, करायला हरकत नाही आहे. व्यवस्थित होणार आहे. चिंता करण्याचं काही कारण नाही आहे. मार्ग तुमचा पुढे जातोय. अष्टम स्थानामध्ये कुंभ राशी आहे. स्वामी शनी ग्रह भाग्यात आहे. अष्टमेश भाग्यात. अचानक म्हणून कुठल्याही गोष्टीची जी प्राप्ती होणार आहे ती होईल. ती सांभाळता आली पाहिजे, एवढं फक्त लक्षात ठेवा. भाग्यस्थानामध्ये मीन राशी आहे. या स्थानाचा स्वामी गुरु ग्रह हा व्ययात गेलेला आहे. तो विपरीत राजयोगामध्ये आहे. परदेशाच्या दृष्टीनं, योगाच्या दृष्टीनं, शिक्षणाच्या दृष्टीनं, नोकरीच्या दृष्टीनं, व्यापार उद्योग धंद्याच्या दृष्टीनं, अगदी तुमच्या आयुष्यातली मोठी वाटचाल करण्याच्या दृष्टीनं योग आहे. शोधा मार्ग म्हणजे सापडेल. कष्ट करा म्हणजे यश येईल. शेती पेरलीच नाही तर पीक येणार कुठून? पेरावं लागेल तेव्हा उगण्याची अपेक्षा ठेवावी लागेल. दशम स्थानामध्ये मेष रास विराजमान आहे. स्वामी मंगळ ग्रह अष्टमात आहे. करमेशाला अष्टमेशाची जोड इथे मिळालेली आहे. म्हणजे काय? काम कार्य आपण करायचं, त्याचं श्रेय दुसऱ्यांनी घ्यायचं, मग तळतळ होते, त्रास होतो. अगदी काय करावं? काम सोडून द्यावं का? नाही. अनुभव येतात, कटू अनुभव. सगळ्या अनुभवांना सांभाळून पुढे चालायचं असतं. अस्थिर व्हायचं नाही. कामाची गती कमी होऊ द्यायची नाही. कर्माची सापेक्षता वाढवत जायची दिवसेंदिवस. कामाची गती वाढवायची आहे तुम्ही. आणि मग कुठेतरी अचानक तुम्ही केलेल्या कामाची फलश्रुती, मला असं वाटतंय कोणी बघत नाहीये ना, वरिष्ठ सगळी त्याची दखल घेत आहे कामाची तुमच्या. व्यवसायामध्ये अपयश होते. गुरुजी व्यवसाय सोडून नाही, नका सोडू, होईल, यश येईल. एक महिना असा असतो, एक महिना तसा असतो. एकादश स्थानाला लाभस्थान म्हटलेलं आहे. त्या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा 2 वेळेला राशी परिवर्तन करतोय. आणि दोन्हीही वेळेला राशी परिवर्तन करत असताना तो अत्यंत शुभ स्थानात, शुभ योगात असल्यामुळे, भाग्याची कर्माची गती अत्यंत चांगली लाभल्यामुळे राजविलासीपणा, आनंद, मौज परिवाराबरोबर, सुवर्ण खरेदीचा योग आहे. वस्त्र खरेदीचा योग आहे. व्ययस्थान
व्ययस्थानामध्ये मिथुन राशी, स्वामी बुध ग्रह अष्टमात आलेला आहे. खर्च करतोय विचारपूर्वक करा. आवाढव्य खर्च नको, चुकीच्या कामासाठी नको, व्यसन, दुर्मैत्री, दुर्विचारीपणा शक्यतो टाळा, त्यापासून दूर राहा. कर्क राशीच्या जातकांसाठी शुभ दिवस 1 तारीख, 2 तारीख, 3 तारीख, 4 तारीख, 28 तारीख, 29 तारीख आहे. आपल्यासाठी अशुभ दिवस 7 तारीख, 8 तारीख, 23 तारीख, 24 तारीख आहे. कर्क राशीच्या जातकांसाठी शुभ अंक 1 आहे. शुभ रंग हिरवा आहे. एक मंत्र देतो, त्या मंत्राचं पठन करा. पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल, शुभत्व प्राप्त होईल. मंत्र आहे ओम रुद्र रूपायै नमः. लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.